नमस्कार. निर्माणम डिजिटल मीडिया सोल्युशन्स प्रस्तुत टॉक रंग या पॉडकास्टमध्ये मी चैतन्य देशपांडे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्या या पॉडकास्टमध्ये येणारे तज्ज्ञ हे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शक असतात, हे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहेच. आज आपल्या पॉडकास्टवरती एक खास पाहुणी आलेली आहे, ज्याचं नाव आहे जुई महेंद्र गीतांजली नाईक. जुई ही अत्यंत वयानं लहान जरी असली तरीसुद्धा तिच्या कार्याविषयी आणि तिच्या इतर गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषयसुद्धा तसाच खास आहे. शिवकालीन युद्धकला ही सर्वसाधारणपणे आपल्यापैकी काही जणांना परिचित आहे, पण काही जणांना परिचित नाही आहे. आणि याच गोष्टीविषयी आपल्याशी खास चर्चा करायला आज जुईला इथे पॉडकास्टवरती आपण आमंत्रित केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जुईचं स्वागत करूया. नमस्कार जुई, तुझं खूप खूप स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. मला असं वाटतं की माझ्याकडून जुईविषयी जाणून घेण्याच्या अगोदर आपण जुईकडूनच जुईबद्दल जाणून घेऊयात. सो जुई, मी तुला विनंती करतो की तू आपल्या प्रेक्षकांना तुझा परिचय करून दे. नमस्कार, मी जुई गीतांजली महेंद्र नाईक. मी राहायला नाशिकची आहे आणि मी अजून विद्यार्थीच आहे. गेल्या 3 वर्षांपासून मी शिवकालीन युद्धकलेचा अभ्यास करत आहे आणि यापुढेही माझा अभ्यासक्रम बराच मोठा आहे. पण आज मी इथे एका विद्यार्थ्याच्या किंवा एका यंगस्टरच्या दृष्टीने शिवकालीन युद्धकलेबद्दल चर्चा करायला आली आहे. वाह, छान. जुई, मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारावा असं वाटेल की शिवकालीन युद्धकलेशी तुझा पहिला परिचय कुठे आणि कसा आला? आता हे मी असं म्हणेल की इंटेन्शनल नव्हतं, माझ्या नशिबाचा भाग असं आपण समजूयात. तर नाशिकमध्ये नववर्ष स्वागत यात्रा समिती ही गुढीपाडव्याच्या दरम्यान बऱ्याच कार्यक्रमाचं आयोजन करत असते. महारांगोळी, अंतर्नाद असे बरेच कार्यक्रम गोदाकाठी सादर होत असतात. तर तसंच एक वारसा या नावाने शिवकालीन युद्धकलेचं एक प्रात्यक्षिक मी बघितलं होतं. आणि तेव्हा नाशिकमध्ये असं ठरवण्यात आलं की नाशिकची मुलं यात ट्रेन व्हावी म्हणून एका निवासी शिबिराचं तिथे आयोजन केलं, ज्याने इकडच्या मुलांना प्रशिक्षण मिळावं. आता तिथे निवासी जाणं मला शक्य झालं नाही, पण तरी सुद्धा अनिवासी वर्गात मी सहभागी झाले. आणि अनिवासी वर्ग 8 दिवसाचा तो जो काही कोर्स होता तो संपवल्यावर तिकडे जे सराव वर्ग सुरू होते तिथे मी नियमित गेले आणि तिथून मी माझं पुढचं प्रशिक्षण घेते, म्हणजे अजूनही. अच्छा, म्हणजे विद्यार्थी म्हणून पण तू कार्यरत आहेस आणि आता प्रशिक्षिका म्हणून सुद्धा तू काम करतेस? हो, तर नाशिकमध्ये म्हणजे जसं मी आधी म्हणालं की हा विषय खूप खोल आहे, खूप मोठा आहे आणि मी अजून विद्यार्थीच आहे. बरोबर. पण तरी सुद्धा आता नाशिकमध्ये इथे येणारे जी काही मुलं आहेत तिथे मी त्यांना माझ्याकडनं होईल तसं थोडं प्रशिक्षण देत आहे. अरे वा. तुझ्या बाबतीमध्ये तू सांग ना की आई बाबांना तुझ्या या गोष्टीची कल्पना कधी आली की आपण तुला या गोष्टीमध्ये ट्रेन करावं किंवा आपण त्याविषयी तुला सांगावं? खरं तर आईबाबांनी असा काही फोर्स किंवा आग्रह केला नव्हता. त्यांनी अगदी मला एक कल्पना दिली होती की हे बघ, हे नवीन आहे, तू इथे जाऊन बघ तुला आवडतंय का, पटतंय का. बरोबर. मग नंतर ते 8 दिवस शिबिर केल्यानंतर मला त्याच्यात खूप मनापासून मला त्याच्यात रुची निर्माण झाली आणि आईबाबांनी त्यानंतर मला सपोर्टच केला. मग अगदी ते सरावावरनं मला पिकअप ड्रॉप असो किंवा मग शस्त्र चालवताना किंवा जे काही मार्गदर्शन किंवा जे काही रिसोर्सेस मला लागणार होत्या मग त्यांनी अगदीच मला पुरवल्या. इनफॅक्ट मी आत्ता जिथपर्यंत पोहोचली आहे किंवा यापुढे सुद्धा जे काही प्रशिक्षण आहे त्याच्यात आईबाबांचा सपोर्ट शिवाय हे करणं शक्य झालंच नसतं. याची सुरुवात कशी असते? म्हणजे मेन या गोष्टीमध्ये तू जेव्हा सुरुवात केलीस शिवकालीन युद्धकला शिकण्यासाठी, तर त्याची सुरुवात तुझ्या बाबतीत कशी झाली? कशा प्रकारचा सराव करून घेतला गेला सुरुवातीला? आता युद्धकला ही अगदी म्हणजे आता तुम्ही विचार कराल किंवा हे खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे की युद्धकला म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी हातात तलवार घेऊन अगदी आम्हाला असं तर नव्हतं. राईट. हां. तर पहिले आता तुम्हाला हातात जर शस्त्र धरायचे आहे तर ती शस्त्र पेलवण्यासाठी तुमच्या अंगात बळ पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी आम्हाला आधी भारतीय व्यायाम पद्धती याचा आमच्याकडनं सराव करून घेतला होता. मग त्याच्यात सूर्यनमस्कार असतील, भूमिनमस्कार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दंड, बैठका, ज्याला आपण आजकाल पुशअप्स, सिटअप्स, स्क्वॉट्स असे आपण जे नावं म्हणतो, तर त्याची जे काही भारतीय व्हेरियंट्स आहेत जी खरं तर खूप जुनी आणि एफिशियंट आहेत ती आमच्याकडनं आधी करून घेतली होती. मग अंगात एकदा तुमचा बळ आलं, स्टॅमिना तुमचा वाढला की मग हळूहळू लाठी, भाला अशी पुढे पुढे शस्त्र आम्हाला शिकवली गेली. या शिवकालीन युद्धकलेचा थोडक्यात इतिहास काही आहे तो सांगू शकशील?
थोडक्यात असा म्हणजे इतिहास तसा हा, म्हणजे तू निश्चितच, कारण त्याला शिवकालीन इतिहास म्हटल्यानंतर पूर्ण इतिहासाची आपली परंपरा, महाराष्ट्रातल्या पूर्ण इतिहासाची परंपरा, सह्याद्रीच्या सगळ्या इतिहासाची परंपरा आहे त्याच्यासाठी. पण मला असं विचारावं असं वाटेल की त्यात तू काय सांगू शकशील, म्हणजे पर्टिक्युलरली याविषयी काय सांगू शकशील? तर आता माणूस जेव्हापासनं माणसाचा विकास होत गेला तर तेव्हापासूनच स्वसंरक्षणाची त्याला गरज होती. राईट. तर आपण जर त्या काळात गेलो तर जनावरांपासून स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी माणसांनी शस्त्राचा उपयोग करायला सुरुवात केली. मग त्याच्यात बरोबर. सगळ्यात आद्य शस्त्र होतं लाठी. मग तेच त्याने पुढे जेव्हा वेगवेगळ्या धातूंचा शोध लावला, मग त्याने त्याच्यातनं भाला किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी जे काही त्याला करता येईल ते त्याने करायला सुरुवात केली. मग आता हेच जसं जसं पुढे गेलं तर तसं आता आपण महाराष्ट्रात जिथे राहतो तर महाराष्ट्रातली जी काही जॉग्रफी आहे किंवा जी काही टोपोग्राफी आहे, आपले गड किल्ले, आपला निसर्ग, आपली जंगलं, बरोबर. या सगळ्याचा अंदाज घेऊन याला अनुकूल असेल अशी एक कला पुढे ती तयार झाली. ती म्हणजे शिवकालीन युद्धकला किंवा जेव्हा मर्दानी खेळ किंवा ज्याला दांडपट्ट्याचा खेळ असं सुद्धा नावाने ओळखलं जातं. अच्छा. पण मग आता ज्या वेळेला तुमची ही म्हणजे सराव करून घेण्याची जी तयारी असते, तर तुमचे साधारणपणे गुरुकुल, तू म्हणालीस मला थोड्या वेळापूर्वी बोलताना, म्हणजे ऑफ कॅमेरा आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा, तर तुझं गुरुकुल किंवा याविषयी थोडक्यात माहिती सांगितलीस तर म्हणजे बरं होईल, कारण प्रेक्षकांना बऱ्यापैकी कल्पना नाही आहे याविषयी आणि तू सांगतेस ती गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते, तर त्याविषयी सांग ना जरा. आता तसं बघायला गेले तर ही कला शिकवणारे आखाडे किंवा गुरुकुल संस्था अशा बऱ्याच आहेत आणि प्रत्येक आखाड्याची किंवा संस्थेची शिकवण्याची पद्धत शस्त्रांच्या पैकी वेगवेगळ्या असतात. बरोबर. माझ्या मातृसंस्थेबद्दल विचाराल तर माझी मातृसंस्था आहे सव्यसाची गुरुकुलम. कोल्हापूरमध्ये भुदरगड वेंगरुळ इथे स्थित ते गुरुकुल आहे. तिथे मुलं निवासी सुद्धा शिकतात आणि तिथे शिबिरं सुद्धा घेतली जातात, बरं. जिथे अगदी 10 वर्षापासून कोणीही तिथे प्रशिक्षण घेऊ शकतं. तर त्यांच्याशी मी गेले 3 वर्ष त्यांच्या मी संपर्कात आहे आणि तिकडे माझे गुरुजी आहेत, आदरणीय लखन जाधव गुरुजी. ओके. त्यांच्या अंडर मी शिकत आहे गेली बरीच वर्ष आणि यापुढेही. वा. आणि तुला कोणकोणती शस्त्र तुला वैयक्तिक येतात? आता येतात अशी तर म्हणजे कुठल्याही शस्त्रावर प्रभुत्व मिळवण्यासाठी खरा बराच सराव आणि बराच वेळ लागतो. बरोबर. तितकी माझी अगदी पात्रता नाही, पण जितके शस्त्र मला परिचित आहे त्यांची मी काही तुम्हाला नावं सांगते. लाठी, भाला, तलवार, पट्टा ज्याला बरेच जण दांडपट्टा या नावाने ओळखतात. बरोबर. बाणा ज्याला पोलादी किंवा लठ्ठूदार बाणा, याची बऱ्याच लोकांनी ही नावं कदाचित ऐकली नसतील. शस्त्र बघायला गेलीत तर बरीच आहेत आणि या बऱ्याच शस्त्रांच्या फेकी सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर अशी काही शस्त्र आहेत जी मला येतात. वा, बढिया. मला अजून विचारावं असं वाटेल की जेव्हा तुझी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तेव्हा सुरुवातीची तू आणि त्यानंतरची तू आत्ताची, या 3-4 वर्षानंतरची, या गोष्टीमुळे तुझा झालेला काय बदल आहे तुला जो जाणवतो? आता खरं सांगायला गेलात तर ही जी युद्धकला आहे हा फक्त एक स्पोर्ट म्हणून नाही तर वैयक्तिक माझा याला खूप म्हणजे फायदा झालेला आहे मला या गोष्टीचा. आणि एक हेल्थच्या दृष्टिकोनाने सांगते मी की मला सायनसचा आधी खूप त्रास होता. मला सतत सर्दी व्हायची, सतत मला ताप यायचा, इम्युनिटी माझी खूप कमी असायची. पण या युद्धकलेच्या माध्यमाने जेव्हा व्यायाम करणं मी सुरू केलं तेव्हा माझा सायनस अगदी म्हणजे नाहीच आता मला तो त्रास होत असा आहे. याच्याने माझा स्टॅमिना खूप वाढला आणि आपण एक म्हणूयात मनोबल माझं खूप वाढलं. त्यानंतर आपण म्हणूयात की शरीरात लवचिकता वाढणं, शरीरात ताकद वाढणं, या सगळ्या गोष्टींचा मला फायदा झाला. व्हेरी गुड. आणि मला आणखी तू मनोबलाचा उल्लेख केलास, तर मनोबल कशा प्रकारे, मनोबलासाठी म्हणा किंवा मानसिकतेत बदल घडून येण्यासाठी या युद्धकलेचा कसा वापर होतो? आता ही जी युद्धकला आहे या युद्धकलेमागे खूप मोठा इतिहास आहे. एक उदाहरण तुम्हाला देते. जेव्हा पट्टा किंवा आपण म्हणूयात तलवार, तर आता एखाद्या तलवारीचं तुम्ही स्मरण केलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आठवेल. आता पट्ट्याचं स्मरण केलं तर आपल्याला घोडखिंडीत युद्ध लढणारे बाजीप्रभू देशपांडे आठवतात. बरोबर. तर हा इतिहास जेव्हा आपण या इतिहासाचं स्मरण करतो, या योद्ध्यांचं आपण स्मरण करतो, तेव्हा आपसुकच आपल्यात ते मनोबल वाढत जातं. आपल्या अंगात एक ती वृत्ती निर्माण होते ज्याच्याने आपण कुठल्याही संकटाला सामोरं जायला आपल्यात ते धैर्य येतं. बरोबर. कारण ही जी युद्धकला आहे या युद्धकलेमागे शौर्याचाच इतिहास आहे. अर्थात. प्रत्येक शस्त्राने
प्रत्येक मावळ्याने त्याच्या मागे एक स्मृती आहे. तर ती स्मृती, तो इतिहास जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तर त्याच्याने आपल्यात स्वतःत खूप बदल होता. आपले जे काही वाईट गुण आहेत ते सारून आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची इच्छा मनात तयार होते. वा. आणि आता मेन म्हणजे खरं तर हा विषय मी आत्ता पॉडकास्टमध्ये घेण्यापाठीमागचं पण कारण हेच होतं. कारण आता ना बाहेर बऱ्यापैकी मुली सुरक्षित नाही आहेत. खूप जणांच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे वाईट प्रकार घडताना दिसत आहेत. मुलींच्या बाबतीमध्ये त्यांना स्वतःचं संरक्षण करता येत नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी मुली म्हणा किंवा इतर लोक एकतर जुडो, कराटे वगैरे या गोष्टींमध्ये आपल्या मुलींना शिकवण्यासाठी प्रोत्साहित करतात किंवा कुणी करतही नाही किंवा मुली तिकडे दुर्लक्षित म्हणजे किंवा दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे. तर या कलेकडे मुलींनी कशा पद्धतीने वळावं किंवा तू काय सांगू शकतेस त्या पालकांसाठी म्हणा किंवा त्या मुलींसाठी सुद्धा काय सल्ला आहे तुझा? आधी मी म्हणेल की तुम्ही जसं म्हणालात की जुडो, कराटे आजकाल सगळीकडे चालतं. तर आता बघा, कुठली युद्धकला ही चांगली किंवा वाईट अशी नाही आहे. ती आहे तर स्वसंरक्षणासाठीची ती एक कला आहे आणि त्याला असा काही विरोध नाही आहे. आणि स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनाने म्हणाल तर आजकाल आता खूप लोक, म्हणजे तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल की आजकाल कुठे आपण तलवारी घेऊन युद्धावर जातो. बरोबर. तर ही कला शिकण्यामागे मुख्य आपण ही कला का शिकली पाहिजे, तर याच्या मागे आहे की जेव्हा आपण शस्त्र चालवतो किंवा आपण जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्यात ना एक वृत्ती निर्माण होते. जसं मी आधी तुम्हाला या आधीही आपण बोलत होतो तेव्हा की शस्त्र चालवताना आपल्यात एक अलर्टनेस निर्माण होतो. आता इतक्या मुलींसोबत जे वाईट प्रसंग घडतात तर त्या वाईट प्रसंगी असं नाही की त्या मुलीकडे कायम एखादं शस्त्र असेलच. बरोबर. तर अशा परिस्थितीत त्या मुलीकडे काय आहे तर त्याच्याने तिने स्वतःचं स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे ह्याच्याने या कलेत ती मुलगी तयार होते. म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. आता मी इथे बसलेली आहे आणि आता मला जर इथे वाटलं की मला धोका आहे किंवा माझ्यासोबत कोणी काही मला हार्म करायचा प्रयत्न करत आहे. आता माझ्याकडे तर इथे काही शस्त्र नाहीये, पण मला जी काही शिकवण मिळाली आहे तर आता माझी एक ती वृत्ती निर्माण झाली की आता माझ्यावर जर प्रसंग ओढवून आला तर आता मी काय वापरू शकते माझ्या स्वसंरक्षणासाठी. तर इथे हा एक जो मेटलचा जार ठेवलेला आहे हा मी कोणाला तरी फेकून मारू शकते किंवा माझ्या कानातलं जे आहे ते मी कोणाच्या तरी डोळ्यात खुपसू शकते. तर ही जी वृत्ती आपण ज्याला म्हणतो एक प्रेझेन्स ऑफ माइंड आहे तो याच्याने डेव्हलप होतो. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की मर्दानी खेळात फक्त शस्त्रच शिकवले जातात का, तर असं नाहीये. त्याच्यात नियुद्ध हा सुद्धा एक भाग असतो की ज्याच्यात नियुद्ध अच्छा, ज्याच्यात शस्त्राशिवाय तुम्हाला तुमचं स्वसंरक्षण कसं करता आलं पाहिजे याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. नियुद्धाचा अर्थ मला थोडक्यात निशस्त्र असताना आपण युद्ध कसं करू शकतो. बरोबर. अच्छा, ओके. मग अक्षरशः म्हणजे मुलीच्या अंगावर एखादी ओढणी जरी असेल तर त्या ओढणीने सुद्धा ती कसं समोरच्याला प्रतिकार करू शकते याचं प्रशिक्षण तिथे दिलं जातं. वा. म्हणजे मन आणि शरीर जर चांगलं तयार करायचं असेल, त्याचं कॉम्बिनेशन जर चांगलं करायचं असेल तर ही शिवकालीन युद्धकला जी आहे ती शिकणं मस्ट आहे असं तू म्हणशील. मला असं अजून एक विचारायचं आहे की कारण आता या तर गोष्टी घडतातच आहेत, पण हा संस्कार घराघरात आई वडिलांनी आपल्या मुलीला कसा दिला पाहिजे असं या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे किंवा पालकांनी कशा पद्धतीने या कलेकडे बघावं? आता जसं आधी आपला एक विषय झाला होता की आजकाल कराटे, जुडो किंवा आपण पाश्चात्य ज्या काही कला आहेत, आता मी जसं आधी म्हणाले की कुठलीही कला वाईट असं मी म्हणणार नाही, पण ही जी आपली भारतीय कला आहे या कलेमागे फक्त तो एक स्पोर्ट नाही आहे. त्याच्यामागे आपले शास्त्र आहे, आपले पुराण आहेत, आपले ग्रंथ आहेत, धनुर्वेदातनं उत्पन्न झाले आहेत आपल्या या ज्या काही सगळ्या शस्त्रविद्या आहेत ती. तर जेव्हा तुम्ही त्या कलेचा अभ्यास करता जी तुमची स्वतःची आहे, जसं आता तुम्ही महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्रात राहून तुम्ही या कलेचा जेव्हा अभ्यास करता ना तुम्हाला ते रिलेट होतं. जेव्हा तुम्हाला ते रिलेट होत जातं ना तुम्ही त्याचा अभ्यास करत जाता. आणि हा विषय इतका खोल आहे ना की तुम्ही एका गोष्टीचा अभ्यास करत गेला ना तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी हळूहळू कळायला लागतात. तर तुम्ही जो प्रश्न विचारला मला की ही कला मुलींनी का शिकली पाहिजे आणि पालकांनी काय याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की याच्याने आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल कळतं. जसं मी तुम्हाला आत्ताही म्हणाले की प्रत्येक शस्त्रामागे कुठल्या ना कुठल्या आपल्याला मावळ्याचा किंवा आपल्याला एक इतिहास असतो त्याच्यामागे. तर तो इतिहास जेव्हा आपण समजायला लागतो ते तिथून आपल्याला आपली संस्कृती समजते. आजकाल आपण जी परिस्थिती बघतो आपण सगळ्याच पाश्चात्य गोष्टी
मागे सहज वळायला आकर्षित लागतोय. होतोय. हो. आता याचं कारण ते कारण आपल्यालाच आपली संस्कृती माहिती नाहीये. हम्म. आपण असं म्हणजे आपण ठरवलेलं आहे की बाकीच्या देशात लोक जे करतात तेच श्रेष्ठ आहे आणि आपण सगळे मागासलेले आहोत. हम्म. एस्पेशली आमची जी काही जनरेशन आहे, हम्म. तर ती पिअर प्रेशरमुळे कुठेतरी ती गोष्ट आमच्यात रुजवली गेली आहे. पण जेव्हा या कलेकडे मुली वळतात, मुलीचं मी विशेष सांगेल की मुली जितकं ही कला शिकत जाते तितकी ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली जाईल. कशी पोहोचवायला हवी असं तुला वाटतं ते? माझं असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता मला मान्य आहे की ही कला अशी आहे की जिथे अंगमेहनत जास्त आहे किंवा इथे अगदी जखमा होता किंवा इतर मार्शल आर्ट्सच्या कम्पॅरेटिव्हली ही थोडी रिस्की आहे. पण सगळ्या पालकांना मला हे सांगावंसं नक्की वाटेल की प्लीज तुमच्या मुलांना ही कला जोपासू द्या. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पहिलं 2-3 महिने अंग दुखेल, पण मग पुढे त्यांच्यातला बदल जो होईल तो पालकांना प्रकर्षाने जाणवेल आणि तो बरोबर. बदल चांगलाच असेल याची खात्री मी देऊ शकते माझ्या स्वतःच्या अनुभवातनं. ओके. पण आणखीन मला पुढे जाऊन हे विचारावंसं वाटतं की समजा तू यामध्ये काही म्हणजे वेगळा विचार करतेस का, किंवा कशा पद्धतीने ही गोष्ट वाढवायची आहे तुला तुझ्या पण आयुष्यामध्ये, आणि इतरांना यामध्ये कसं सहभागी करून घेण्याचा तुझा विचार आहे किंवा कसा मानस आहे तुझा? आता खरं तर हे काम माझ्या एकटीचं तर म्हणजे शक्यच नाहीये मला नाही, नाही, एकटीने करणं. निश्चितच. पण तू एक तुझं मुलगी म्हणून तू एक पहिलं विजन काय आहे तुझं, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं तू मुलींच्याही बाबतीत फक्त हा प्रश्न नव्हता माझा, हा सगळ्यांच्याच बाबतीत आहे की प्रत्येकाला स्वसंरक्षण ही उद्या काळाची गरज आहे. त्यामुळे माझ्याकडे जर मी काय म्हणता काही मला येत नाही आहे आणि मी पळून चाललो आहे, जसं तू आधी थोड्या वेळापूर्वी पण म्हणाली होतीस की मन जर माझं बळकट असेल तर मग ती गोष्ट माझ्या मनगटामध्ये दिसून येणार आहे, ती ताकद त्याच्यामध्ये येणार आहे. तर ते त्याचबद्दल मला तुला असं विचारावंसं वाटेल की तुझं या सगळ्यांसाठी काय सांगणार आहे? की याचं उत्तर देताना मी सावरकरांनी खूप सुंदर याच्यावर लिहून ठेवलंय की प्रत्येक देशात शस्त्र शिकवणं किंवा मुलांना स्वसंरक्षण शिकवणं, ज्या देशाची जी युवा पिढी आहे ती जितकी सशक्त असेल तितका तो देश पुढे जातो. हे सावरकरांनी लिहिलेलं आहे. तर माझ्याकडनं एक प्रयत्न हा आहे, आता मी तर जितके माझ्या परिचित लोक आहेत त्यांना मी कायम सांगत असते की तुम्ही स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे, ही कला तुम्ही जोपासली पाहिजे. मग अगदी तुम्ही तिचा खोल अभ्यास करू नका, पण किमान तुम्हाला तुमच्यावर जर एखादा प्रसंग आढळून आला तर तुम्हाला त्याचा सामोरं जाता आलं पाहिजे, तुम्हाला प्रतिकार करता आला पाहिजे, इतके सशक्त तुम्ही असल्या पाहिजे. आणि मुलींना मला हे खरंच सांगावंसं वाटेल की आजकालची जी परिस्थिती आपण बघतोच, म्हणजे एक सुद्धा न्यूजपेपर असा नसेल ज्याच्यात अशी एखादी बातमी नसेल की मुलींच्यावर अत्याचार होत आहे, बलात्कार होत आहे. सगळीकडे ते चालूच आहे. आणि मला मुलींना खरंच सांगावंसं वाटेल की मुली कुठल्याच याच्याने दुर्बल किंवा कमजोर नाहीये. ज्या देशात आपण राहतो तिला आपण भारत माता म्हणतो, तर त्या भारतातली एखादी मुलगी कमजोर कशी असू शकते? तर तुम्ही पहिले मनातनं काढून टाका की तुम्ही दुर्बल आहात. तुम्ही शस्त्र हातात घ्यायला शिका. मी असं यासाठी म्हणते की तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना तेव्हाच तुमच्यात ते शौर्य जागृत होईल. आणि एकदा ते झालं ना की मग तुमच्यावर म्हणजे कोणाची हिंमतच नाही झाली पाहिजे, तुमच्यात तो आवेशच असा आला पाहिजे की वाईट नजरेने कोणाची तुमच्याकडे बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. आणि ही खरंच काळाची गरज आहे. म्हणजे लाईक आता केरला स्टोरी किंवा या सगळ्या चित्रपटांमधनं आपण, जरी तो विषय थोडासा वेगळा असला तरी सुद्धा स्त्रीवरती होणारा अत्याचार हा खूप काळापासून चालू आहे. तिला अबला नारीने तर सबला नारी होणं गरजेचं आहे. आपलं जे म्हणजे भारत सरकार आहे ते इतक्या वर्षांपासून महिला सबलीकरणासाठी सुद्धा प्रयत्न करते. पण मी तर म्हणेन की हा जो मुख्य विषय आहे की महिला स्वतः शरीराने मनाने जेव्हा सक्षम आणि सुदृढ होईल त्याच वेळेला तिचं खरं तर सबलीकरण होईल. तिला दुसऱ्यावरती कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. आणि घरामध्ये प्रत्येक वेळेला असं व्हायला नको की नाही घरातला कर्ता पुरुष किंवा जो घरातला पुरुष आहे त्यानेच फक्त त्या स्त्रीचं रक्षण करायचं आहे. ती स्त्री जेव्हा कणखर आणि खंबीर होते त्यावेळेला आपोआपच ती परिवाराचं रक्षण ढाल बनवून ती करू शकते. म्हणून ती ढाल आहे आणि ती तलवार, हे दोन्ही पण रूपं स्त्रीचीच आहेत. आणि ती किती कणखर आणि मजबूत असू शकते हे तू आता तुझ्या सगळ्या बोलण्यातनं जाणून येतंय मला. यावर अजून एक मला असं सांगावंसं वाटेल की ही कला शिकताना ना, मी जसं म्हणजे खूप वेळा मी हे बोलले आतापर्यंत, आय थिंक की
इतिहास, हा इतिहास महत्वाचा काय हेही सांगते. आता बघा, साधारण आपल्याकडे या जनरेशनच्या ज्या काही लहान मुली आहेत त्या काय बघतायत, त्या लहानपणापासून त्यांना सिंड्रेलाची कथा आहे किंवा ज्या काही परी कथा त्या ऐकतात लहानपणापासून. बरोबर. पण आपल्या मुलींना जर झांशीची राणी, महाराणी ताराबाई, कित्तूर चेन्नम्मा यांच्यासारख्या राण्या किंवा यांच्या ज्या शौर्यगाथा आहे, राणी दुर्गावती, ह्यांच्याबद्दल त्यांना माहितीच नाहीये. तर त्याच्यामुळे मोठ्या होताना सुद्धा त्यांना एक असं असतं की कुठेतरी त्यांना एक तो आदर्शच न्यूनगंड, बदलले हां. त्यांचे. तर बरोबर. ही कला शिकताना आपल्यासमोर आदर्शच इतके मजबूत असतात की आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी एक खूप छान किंवा एक खूप मोठं चित्र आपल्यासमोर असतं. तर त्याच्यामुळे कसं आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी एक गोष्ट की त्या व्यक्तीचा आदर्श कोण आहे हे बघावं. आजकालच्या मुलींचा जो काही आदर्श असेल तोच जर सिंड्रेला किंवा बॉलिवूड असेल तर मग त्या मुलींचं म्हणजे मग त्या कुठेतरी मनाने बरोबर, दुर्बलच अर्थातच ती पडतात. पिढीच भरकटणार. आणि याच्यात होतं असं, कारण आपण आजकाल जे काही बघतोय सोशल मीडियावर किंवा बॉलिवूडमध्ये एक असतं की मुलींना कायम नाजूक किंवा असंच पोर्ट्रे केलं जातं. तर मग कुठेतरी मुलींच्या मध्ये तेच उतरतं की आपण सुद्धा असेच आहोत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या ताकदीची जाणीव तोवर होत नाही. आता तुम्ही जसं म्हणाले की नारी ही सशक्त आहे, तर हे सांगण्याची गरज पडते मुळात. हो. इथेच आपला नाही, कळतंय की तिच्याकडे जेवढी सहनशक्ती आहे किंवा सहनशीलता आहे, तर त्याचा अर्थ असा नाही की तिने फक्त सहनच करायचंय. सहन म्हणजे करणं हा एक दुसऱ्या अर्थी खरं तर वापरला पाहिजे. कारण तिच्याकडे सहनशक्ती सुद्धा आहे याचा विचार म्हणजे काय म्हणतात, बऱ्यापैकी विसर पडला जातो खूपदा, असं मला वाटतं. आणि ही फक्त विषय जो आहे हा युद्धकलेविषयीच फक्त मर्यादित नाही आहे. आणि ही कला म्हणून न बघता खरं ते काळाची गरज म्हणून बघणं, असं मला तरी वाटतं. म्हणजे तुझं यावरती काय मत आहे? अर्थातच, कारण जसं आपण म्हणू की मुलींनाच नाही पण आजची आपली ही जी काही पिढी आहे, आता तुम्ही बघा की सगळे हे तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो किंवा खूप लोकांना असं वाटतं की काय करायचं ना, आपल्यासोबत कायच होणार आहे. पण जेव्हा आपल्यावर तो प्रसंग ओढावून येतो ना, तर आपण कधीच प्रिपेअर्ड त्याच्यासाठी नसतो. तर मग अशा वेळी खचून न जाता आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी युद्धकला शिकणं ही महत्त्वाची आहे. आणि याच्याने होतं असं की लोकांना वाटतं युद्धकला म्हणजे हा एक फक्त स्पोर्ट आहे किंवा असं नाही आहे. ती एक जीवनशैली आणि तुम्ही त्याचा जितका अभ्यास करत जाता ना, तितकं ते तुमच्यात उतरत जातं. तुमच्यात जेव्हा ते उतरतं, आता आजच्या पिढीचं तुम्ही बघाल की मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे खूप लोकांना, खूप लवकर खचते आजची पिढी. बरोबर. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? कारण आपल्यापुढे आदर्शच तशी आहेत. तर ही युद्धकला शिकताना फक्त तुमची मनगट मजबूत होत नाही, तुमचं मन सुद्धा मजबूत राहतं. आणि मनात जर तुमच्या ताकद असेल तर ती मनगटात आपोआप येते. ती मानसिकता कशी चांगली होती, त्यासाठी काय तयारी असते मानसिकतेसाठी? पण तुमच्याकडे वेगळं प्रशिक्षण दिलं जातं की ते सुरुवातीपासून? आता यावर एक मी सांगेल की शस्त्र जेव्हा तुम्ही चालवता तर त्या शस्त्रामागचं शास्त्र जोवर तुम्ही समजून घेत नाही तोवर त्या शस्त्र चालवण्याला अर्थ नाही, असं आमचे गुरुजी आम्हाला कायम सांगतात. खरं, अगदी तर खरं. तुम्ही जे विचारलं की मनासाठी तुम्ही काय करता, तर मनासाठी आमच्याकडे चिंतन वर्ग होता. ओके. तर त्या चिंतन वर्गांमध्ये आम्हाला वेद, पुराण, रामायण, महाभारत याबद्दल आमच्याशी चर्चा केली जाते. आणि इथे बघा मी शब्द काय वापरते, चर्चा केली जाते. आम्हाला सांगितलं नाही जात. बरोबर. आम्ही स्वतः त्या गोष्टीवर चिंतन करतो. म्हणजे मी सुद्धा आजच्याच पिढीची मुलगी आहे. तर मी खूप सांगू शकते की आमच्या पिढीला एखादी गोष्ट सांगितली तर ते ऑपरेशन वाटतं की हां, आम्हाला तर जबरदस्ती सांगता तुम्ही, आम्ही काय ऐकायचं. बरोबर. पण हीच गोष्ट जेव्हा लॉजिकली स्वतः विचार करून ती पटते तेव्हा ती गोष्ट आमच्या मनात कुठेतरी रुजते. बरोबर आहे. तर मनासाठी काय, तर मनासाठी आमच्यावर चिंतन वर्ग. आम्हाला फक्त एखादा विषय आमच्यासमोर मांडला जातो आणि आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही याच्यावर चिंतन करा, तुम्हाला याच्यावर काय वाटतं. तर याविषयी जेव्हा चिंतन होतं तेव्हा ते कुठेतरी मनात रुचत जातं आणि मग याच्याने तुमचा स्वभाव किंवा तुमचे जे काही दुर्गुण आहेत ते आपोआप बाजूला सारले जातं आणि सात्विक गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःहून तुमच्यात स्वीकारता. म्हणजे आपली बुद्धीच तयार होते त्या प्रकारचं, मन त्या प्रकारचं तयार होतं आणि आपोआप शरीराची मेहनत, या सगळ्या गोष्टींचं जे मिश्रण आहे ते तिन्ही मिश्रित होऊन एक छान व्यक्तित्व तयार होतं. वा. आणखीन तुला याविषयी काय सांगावं असं वाटेल? आपल्या आईबाबांबद्दल काय सांगावं असं वाटेल की त्यांनी कशा पद्धतीने तुला ह्याला प्रोत्साहित केलंय?
आता प्रोत्साहित म्हणजे मी आणि तुम्हाला आईबाबांविषयी सांगितलं असतं आम्हाला जास्त आनंद वाटेल की असे आईबाबा हवेत प्रत्येक मुलीला सुद्धा आणि प्रत्येक काय म्हणता येईल आपल्या मुलासाठी मुलीसाठी अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणारे अपेक्षित आहेत. आई वडिलांचं प्रोत्साहन म्हणजे मी याच्यात एक तुम्हाला किस्सा सांगते. मी जेव्हा सुरुवातीला प्रशिक्षण घेत होते तर तेव्हा सराव वर्गात आमचे जे शिक्षक होते ते आमच्याकडनं खूप व्यायाम करून घ्यायचे. जसं सांगितलं की शस्त्र हातात द्यायच्या आधी अंगमेहनतीचे खूप प्रकार करून घेतले जायचे. मग अचानक आता मला सवय नव्हती तेव्हा की रोज बरोबर. व्यायाम करायची असं तसं. हे साधारण काय किती वय असेल ज्याने जेव्हा तू सुरुवात केली होती त्या मी गोष्टीची? तेव्हा साधारण 13 वर्षाची होते. अच्छा. तर मग तेव्हा म्हणजे इतक्या मेहनतीची अजिबातच सवय नव्हती. निश्चित. आणि मग दुसऱ्या दिवशी अगदीच अंग भरून यायचं आणि मग मी सांगायचे मी नाही जाणार आता. मग अशा वेळी आईबाबांनी खरंच तिथे त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं की ठीक आहे, काही नाही, मालिश कर, गोळ्या घे, पण जा परत दुसऱ्या दिवशी. त्यांनी तो जो शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पुश केला. कारण कसं होतं ते जे काही दुखणं होतं ते टेम्पररी होतं, पण मग आता त्याचे लॉंग टर्म फायदे मला त्याच्यामुळे जाणवत आहे. बरोबर. तर त्यांनी कायम म्हणजे जेव्हा असं वाटलं की अरे बापरे हे आता कसं होणार आहे आपल्याकडनं, हे जमणार आहे नाही जमणार आहे, तर त्यावेळी त्यांनी मला खूप एनकरेज केलं आहे, सपोर्ट केलेला आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच पोहोचले इथपर्यंत. क्या बात आहे. आता तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छितेस की ह्या म्हणजे काय म्हणतात कलेसाठी काय करावं आणि यावं त्यांनी जास्तीत जास्त तू आवाहन करू शकतेस आपल्या माध्यमातून? आवाहन म्हणजे आता हे बघा, ही जी काही कला आता तर जरी तुम्ही म्हणाले असाल सुरुवातीला की प्रत्येकाला याबद्दल थोडी ना थोडी काही म्हणजे त्यांनी ऐकलं असेल किंवा असं असेल, पण आजकाल आपल्या सगळ्यांकडेच सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर कुठे ना कुठे तुम्ही या गोष्टी बघितल्याच असतील. पण एक आवाहन जर मला सगळ्यांना करायचं असेल की ह्या कला सोशल मीडियावर बघून तुम्हाला जितक्या छान वाटतात त्या तिथपर्यंत फक्त ते राहू देऊ नका. तुम्ही स्वतः ते शिकण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी नाही तर स्वतःसाठी करा. म्हणजे अगदीच तुम्हाला असं कोणी म्हणत नाही आहे की स्वतःला अगदी समर्पित करून घ्या किंवा असं. पण स्वतःसाठी शिका आणि शिका म्हणजे अगदी ऑनलाईन बघून एखादा कोर्स मिळतोय का असं नाही, तर एका योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकणं खूप महत्त्वाचं आहे. माझं सगळ्यांना आवाहन आहे की स्वतःला सशक्त करा. जर आपल्याला देश चांगला करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून होते. बरोबर आहे. तर स्वतःला तुम्ही जितकं चांगलं घडवत जाल तितकाच चांगला देश घडणार आहे. आणि याची सुरुवात तिथूनच होते की तुम्ही स्वतः निश्चय कराल की तुम्ही ही युद्धकला स्वतः जोपासा आणि बाकीच्यांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक घरी हा उपक्रम चालू झाला तरी खूप आहे. क्या बात आहे. खूपच छान. तू आता बोलता बोलता मला एक मुद्दा विचारायचा की गुरूंचा तो उल्लेख केलास तू. तर गुरुचं किती महत्त्व आहे या तुमच्या युद्धकलेमध्ये आणि ते असणं आणि कारण आजच्या ऑनलाईनच्या युगामध्ये गुरु स्वतः आपल्याला भेटणं आणि अशा प्रकारे ती गोष्ट आपल्याकडनं करवून घेणं ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर त्यांच्याविषयी काय सांगशील? म्हणजे त्यांच्यासाठी तुला काही बोलायचं असेल आपल्या गुरूंचं गुरूंविषयी? महत्त्व तर म्हणजे शब्द नाही आहे त्याच्यासाठी. गुरूंचं महत्त्व असं सांगता येण्यासारखं तर नाहीच आहे. आता तुम्ही जसं म्हणाले की ऑनलाईन तर आजकाल सगळ्याच गोष्टी होतात. बरोबर. पण तुम्ही जेव्हा योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकता म्हणजे कुठलाच ऑनलाईन कोर्स त्याची बरोबरी नाही करू शकत. कारण एकतर कसं आहे की गुरूंचं जे ज्ञान आहे, तुम्ही जेव्हा गुरूंच्या सहवासात राहतात तर तेव्हा त्या सहवासातनंच तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. ऑनलाईन कसं आहे तुमचा व्ह्यू खूप लिमिटेड असतो. ऑनलाईन ते जे काही सांगता त्याच्यामागे एक मोटिव्ह असतं. बरोबर. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही खऱ्या प्रकारे घडत जाता. आणि आता माझं म्हणाल तर आता इथे मी जे काही बोलू शकते किंवा आज मी जे काही करू शकते ते माझं नाहीये, ते माझे गुरु माझ्याकडनं करून घेत आहेत. मी आता जे बोलते त्याच्यामागे 3 पट 4 पट मेहनत ही माझ्या गुरूंची आहे. प्रश्नच नाही. तर त्यामुळे मी आता सुद्धा बोलताना तेच म्हणाले की योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जेव्हा घडाल तेव्हा तो बदल म्हणजे सांगण्यासारखा नाही, तो तुमचाच तुम्हाला जाणवेल. कारण आजकाल असे बरेच लोक आहेत जे ऑनलाईन बघून शिकतात आणि शिकताही येऊ शकतं, त्याच्यात काही तो हे नाहीये, पण फरक आपल्याला जाणवतो नक्कीच. वा जुई, खूप छान तू पूर्ण या म्हणजे शिवकालीन युद्धकलेविषयी खूप छान माहिती दिली आहेस. तू आत्ता पॉडकास्टमध्ये आलीस, तुझे विचार मांडलेस त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. तुझे खूप खूप आभार.
प्रेक्षको, तुम्हाला आजचा जो एपिसोड आहे तो कसा वाटला तो निश्चित तुम्ही सांगा. आपल्या टॉक रंग या पॉडकास्ट चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ही शिवकालीन युद्धकला ही संकल्पना जी आज आपल्या पॉडकास्टमधनं आपण ऐकलीत त्या जुईचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत, तरुण स्त्रिया आहेत, आपल्या आया बहिणी आहेत, त्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून द्या. आपली महिला घरातली जर सशक्त असेल, तिचं सबलीकरण झालेलं असेल आणि ती स्वतः स्वतंत्र सुदृढ असेल तर आपलं घरही, आपलं कुटुंबही निश्चितच चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आपला देशही पुढे जाऊ शकतो. असा छान जो काही संदेश आपल्याला जुईने दिलेला आहे तो धरूयात आणि आजच्या पॉडकास्टला मी विराम देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.